खानदेशात आंबाडीपासून अनेक भाज्यांचे प्रकार केले जातात. जसे की तुरीची डाळ घालून आंबाडीची कोरडी भाजी, ज्वारीच्या कणा घालून केलेली पातळ भाजी. आज आपण या आंबाडीच्या पौष्टिक भाजीपासून चविष्ट आणि खमंग अशी मस्त टम्म फुगलेली आंबाडीची भाकरी कशी बनवायची ते बघणार आहोत. आणि त्यासोबतच खायला छान झणझणीत असा खानदेशी भरीचा मिरच्यांचा ठेचा बनवणार आहोत. खानदेशात आंबाडी सीझनमध्ये हा पदार्थ घरोघरी नक्कीच बनवला जातो. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या छानशा अशा रेसिपीला. नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. सध्या आंबाडीचा सीझन सुरू आहे आणि आमच्या बागेमध्ये आम्ही आंबाडीची काही झाडं लावलेली आहेत बघा. या झाडांमधून आपण आंबाडीची पानं तोडून घेऊयात. छान ताजी हिरवीगार अशी पानं आपण तोडून घेत आहोत आणि ह्या पानांपासून आज आपण भाकरी बनवणार आहोत. तर 2 मुठा साधारणतः आपल्याला ही पानं तोडून घ्यायची आहेत. आंबाडीची भाजी मी तोडून घेतलेली आहे. 2 मुठा ही भाजी आहे आणि ही स्वच्छ धुवून देखील घेतली आहे. आता या भाजीची आपल्याला देठं काढून घ्यायची आहेत. तर आपण देठं काढायला घेऊयात. आंबाडीची कुठल्याही प्रकारची भाजी कराल किंवा भाकरी कराल त्यासाठी आपल्याला फक्त पानं हवी असतात. देठांचा भाग हा आपल्याला नेहमीकरता काढून घ्यायचा असतो. तर सगळ्या भाजीची आपण देठं काढून घेऊयात. आंबाडीची सगळी भाजी आता आपण चिरून घेऊया. थोडी जाड-मोठी अशी आपल्याला ही भाजी चिरून घ्यायची आहे. कारण आपल्याला हे कुकरमध्ये घालून फक्त शिजवूनच घ्यायची आहे. त्यामुळे जाड-मोठी कापली तरी सुद्धा चालू शकेल. सगळी भाजी चिरून झाली. यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे. अर्धा ग्लास पाणी घातल्यानंतर कुकर झाकण बंद करून आपण मध्यम आचेवर ह्याच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. पुढे आता आपण कांद्याची पद्धतीचा झणझणीत ठेचा करूया. त्यासाठी मिरच्या घेतल्यात हिरव्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, 2 चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि जाड मीठ घेतलं आहे. जाड मीठ घातल्यामुळे ठेचाची चव खूप मस्त अशी लागते. पुढे आपण ठेचा करायला घेऊयात. त्यासाठी मिरच्या ज्या आहेत त्या आपल्याला छान भाजून घ्यायच्या आहेत. तर मध्यम आचेवर आपल्याला ह्या मिरच्या थोडे चटके लागेपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. बघा मिरच्यांना या ठिकाणी आता चटके लागलेले आहेत. अगदीच यांना काळसर करू नका, नाहीतर ठेच्याचा रंग देखील काळसर येतो. या पद्धतीने दोघही बाजूंनी व्यवस्थित असे चटके लावून घ्या. आज आपण बडगीमध्ये ठेचा करणार आहोत. त्यासाठी थोड्या लसूण पाकळ्या आणि थोडंसं मीठ आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. थोडं आपण याला थोडं जाडं-मोठं असं ठेचून घ्यायचं आहे. बडगीतला ठेचा खूप छान असा लागतो. ठेचून झालं की त्यामध्ये शेंगदाणे सुद्धा मी घालून घेतले होते. ते सुद्धा थोडेसे जाडसर असे कुटून घेतलेले आहे, ठेचून घेतलेले आहे. यानंतर यामध्ये मी मिरच्या ठेचून टाकून घेतलेल्या आहे. मिरची सुद्धा आपल्याला थोडा जाडसर मोठ्याच अशा ठेचून घ्यायच्या आहे. अगदी बारीक ठेचू नका. हे बघा या पद्धतीने थोडा जाडसर असा ठेचा आपला रेडी झालेला आहे. त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे छान बारीक चिरलेली. कोथिंबीरचं प्रमाण थोडं जास्त असलं तर ठेचाची चव खूप छान अशी लागते. यानंतर आपला ठेचा छान हिरवागार छान असा राहावा आणि छान टिकाऊ असा व्हावा यासाठी आपण थोडी तेलाची त्याला फोडणी देणार आहोत. 2 चमचे आपण यामध्ये तेल टाकलं, त्यामध्ये जिरं टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण हा जो ठेचलेला गोळा आहे आपला, तो टाकून घ्यायचा आहे. ठेचा टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं त्याला हलवायचं आहे. हलवल्यानंतर लगेचच आपण गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे. म्हणजे ठेचाचा जो रंग आहे, तो टिकून राहतो. अजिबात ठेचा खराब होत नाही. भरपूर दिवस असाचा असाच चविष्ट असा राहतो. आपला खानदेशी पद्धतीचा झणझणीत हिरवागार ठेचा तयार झालेला आहे. पुढे वळत आता आंबाडीची भाकरी बनवण्याच्या प्रोसेसकडे. तर कुकर या ठिकाणी आता बऱ्यापैकी थंड झालेला आहे बघा. आणि यातली जी आंबाड्याची भाजी आहे ती संपूर्णपणे मऊसूत अशी शिजलेली आहे 3 शिट्ट्यांमध्येच. याचं जे पाणी या ठिकाणी सुटलेलं आहे ते पाणी आपण भाकरीसाठी वापरणार आहोत. जर आपल्याकडची भाजी थोडी जुनट झालेली असेल किंवा दरड असेल तर या ठिकाणी हे जे पाणी आहे ते आपल्याला फेकून द्यायचं आहे. पण आज आपली भाजी ताजी होती त्यामुळे आपण हे पाणी सुद्धा वापरणार आहोत. आंबाडीची भाकरी चवीला आंबट लागते. त्यासोबतच ती छान चविष्ट अशी व्हावी, त्यासाठी आपण एक वाटण त्यामध्ये घालणार आहोत. त्यासाठी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 चमचा जिरं घेतलं आहे आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे. थोडं मीठ आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपण याला फिरवून घेणार आहोत. त्याची एक चटणी किंवा एक वाटण तयार करणार आहोत. पाणी आपण यामध्ये अजिबात घातलेलं नाहीये. यानंतर आपण आता आंबाडीच्या भाकरी बनवायला घेऊयात. त्यासाठी एका मोठ्या परातीमध्ये आपण हे तयार केलेलं जे वाटण आहे आपलं, चटणी आहे ती काढून घ्यायची आहे. यानंतर आंबाडी जी आपण शिजवून घेतलेली आहे आंबाडीची भाजी, ती आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. त्याची एक पेस्ट तयार करून घेणार आहोत. तर पाणी यातलं घ्यायचं नाहीये आपल्याला. पाणी नंतर वापरणार आहोत. फक्त भाजी मिक्सरमध्ये घालायची आहे आणि फिरवून घ्यायचं आहे. बघा अगदी बारीक अशी छान अशी पेस्ट तयार झालेली आहे आंबाडीच्या भाजीची. ही पेस्ट आपण आता
आपण घेतलेल्या परातीमध्ये काढून घेऊयात आणि यापासून आपण दशम्या देखील करू शकतो आणि भाकरी देखील करू शकतो. तर आता आपण पिठाचे प्रमाण बघून घेऊयात. तर 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी आपण रोजचं आपलं जे गव्हाचं पीठ असतं ते घेतलेलं आहे. आपल्याला जर गव्हाचं पीठ नसेल वापरायचं, तर आपण याऐवजी ज्वारीचं पीठ देखील घेऊ शकता. परंतु गव्हाचं पीठ घातल्यामुळे चव छान लागते भाकरीची आणि त्याला शिवाय ती छान अशी थापता देखील येते आणि छान अशी लागते. त्यामुळे गव्हाच्या पिठाचा वापर मी या ठिकाणी केलेला आहे. यानंतर जे आंबाडीचं पाणी आपण काढून घेतलं होतं भाजीचं पाणी, याच पाण्याने आपण ही भाकरीचं जे पीठ आहे, ते मळवून घेणार आहोत. त्याचा एक गोळा तयार करून घेणार आहोत. आपण जर कमी आंबट खात असाल, तर आपण हे पाणी फेकून द्यायचे आहे. कारण ह्या पाण्यामध्ये आंबटपणा असतो. त्यामुळे जर आपल्याला आंबट आवडत असेल, तर तुम्ही हे पाणी घेऊ शकता आणि नसेल आवडत, तर तुम्ही हे पाणी फेकून देऊ शकता. तर यानंतर बघा, आपला पिठाचा जो गोळा आहे भाकरी बनवण्यासाठीचा, तो रेडी झालेला आहे. पीठ छान मळून घेतलं आहे. त्यातला एक गोळा घ्यायचा आहे. पुन्हा एकदा भाकरीच्या साठी तो कुचकरून घ्यायचा आहे. कारण यामुळे भाकर खूप छान अशी फुलून येते आणि अगदी हलकी अशी होते. छान कुचकरायचा आणि त्याला गोलाकार आकार देऊन त्याची आपण भाकरी थापून घेणार आहोत. पोळपाट घ्यायचा आहे आणि पोळपाटावर आपण पोळपाट घेतला आहे बघा आणि त्याला दोघी बाजूंनी ज्वारीचं पीठ लावून घेणार आहोत. खाली सुद्धा थोडं पीठ टाकलं आहे आणि भाकरी थापायला सुरुवात करूया. आपण ह्याच पिठाच्या दशम्या देखील करू शकता. तर दशम्या ज्या पद्धतीने आपण पराठा लाटतो त्या पद्धतीने लाटून त्याच्या दशम्या दोघंही बाजूंनी तेल टाकून आपण शेकून सुद्धा खाऊ शकता. पण आज आपण आंबाडीची भाकरी करणार आहोत. त्यासाठी मी भाकरी या ठिकाणी थापून घेतलेली आहे. अगदी जाडसर नाही आणि पातळसर नाही अशी ही भाकरी थापून घेतलेली आहे आणि ती आता गरम तेलावर आपण टाकून घेणार आहोत. तव्याला थोडंसं तेल लावलं होतं कारण भाकरी त्यामुळे त्यामुळे खाली चिटकत नाही. भाकरी टाकून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण पाणी लावून घेतलेलं आहे. भाकरीला पाणी लावलेली जी बाजू आहे ती सुकत चाललेली आहे. म्हणजे याचा अर्थ खालून जी भाकरी आहे ती व्यवस्थित झालेली आहे. भाकरी उलटवून घेऊयात. बघा अगदी छान खमंग आणि खरपूस अशी भाजली गेलेली आहे आपली भाकरी. दुसऱ्या बाजूने सुद्धा मध्यम आचेवरी भाकरी भाजून घ्यायची आहे. बघा खालच्या बाजूने देखील व्यवस्थित परफेक्टली भाजून झालेली आहे. गॅसच्या फ्लेमवर आपण ही भाकरी जी आहे ती छान अशी आता फुलवून घेणार आहोत. आपण गॅसवर तव्यावर देखील ही फुलवून घेऊ शकता. बघा अगदी छान अशी टम्म अशी फुगत चाललेली आहे. जर ज्याप्रमाणे आपला फुलका फुगतो त्या पद्धतीने आपली भाकरी सुद्धा फुगत आहे. यासाठी भाकरी थोडीशी जाडसर थापायची म्हणजे ती छान अशी फुगत जाते. भाकरी एका ताटामध्ये आपण काढून घेतलेली आहे. ती फोडून घ्यायची आहे आणि त्यातली सगळी वाफ काढून घ्यायची आहे. बघा किती सुरेख आणि मस्त अशी दिसत आहे आपली भाकरी. रंग देखील किती सुरेख आला आहे. यावर छान शेंगदाण्याचं तेल आपण टाकून घ्यायचं आहे. यामुळे भाकरी अगदी संध्याकाळपर्यंत देखील मऊसूत अशी राहते आणि चविष्ट अशी लागते. तर शेंगदाण्याचं तेल आपण यावर टाकून घेतलं आहे आणि आता आपण ही भाकरी सर्व्ह करायला घेऊयात. तर छान केळीचं पान, त्यावर ते आंबाडीची छान चविष्ट अशी भाकरी आणि त्यावर हिरवागार असा ठेचा, त्यासोबतच तोंडी लावण्यासाठी लोणचं, कांदा, छान मिरची. हा आजचा आपला खानदेशी पद्धतीचा आंबाड्याची भाकरी आणि ठेचा हा मेनू रेडी झालेला आहे. खूप सुरेख लागतो. हिवाळ्यामध्ये आंबाडी भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. साधारणतः ऑक्टोबर महिन्यापासून पुढे उपलब्ध असते. आंबाडीची फुले देखील मार्केटमध्ये जातात. ती फुलं देखील तुम्ही वापरून ठेचा करू शकता. ठेचा नसेल करायचा तुम्ही ऐवजी लाल चटणी देखील जी निसर्गीची लाल चटणी असते, खानदेशी पद्धतीची ती देखील यावर टाकून खाऊ शकता. तर ठेचा खा किंवा लाल चटणी खा, दोघही पद्धतीने ही भाकरी सुरेखच लागते. तुम्ही आजी माझी रेसिपी वापरून ही भाकरी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला कशी वाटली हे देखील मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा. चॅनल खमंग खानदेशीला नक्की सबस्क्राईब करा, वरची घंटी दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशा छान-छान आणि मस्त-मस्त नवनवीन अशा अस्सल खानदेशी रेसिपीज घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.